राजमाता जिजाऊ सृष्टी नांदेड आयोजित राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचा जन्मोत्सव सोहळा उत्साहामध्ये साजरा। स्वराज्य जननी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त नांदेड शहरातील राजमाता जिजाऊ सृष्टी जानकीनगर हनुमानगड या परिसरामध्ये जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त 2 दिवसीय सामाजिक प्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। तसेच दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर शिवशाहीर प्राध्यापक डॉक्टर शिवराज शिंदे आणि प्राध्यापक मुरलीधर हंबर्डे प्रस्तुत प्रबोधनात्मक शाहिरी जलसा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। जन्मोत्सवाच्या प्रारंभी जिजाऊ सृष्टी येथील राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीत जिजाऊ माँसाहेबांनी दिलेल्या संस्कारांचे स्मरण करत त्यांचा आदर्श आजच्या पिढीने अंगी करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले। राजमाता जिजाऊ माँसाहेब यांनी स्त्री शक्ती, राष्ट्रभक्ती, स्वाभिमान व पराक्रमाचे जे संस्कार दिले ते आजही समाजासाठी मार्गदर्शक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले। कार्यक्रमास विविध राजकीय नेते मंडळी, सामाजिक कार्यकर्ते, इतिहास अभ्यासक, शिक्षक, महिला, युवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या विचारांचे स्मरण करत समाजामध्ये एकोपा, संस्कार, राष्ट्रप्रेमाची भावना वृद्धिंगत व्हावी हाच या जन्मोत्सव सोहळ्याचा मुख्य उद्देश असल्याचे राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान नांदेड येथील अध्यक्ष अविनाश कदम यांनी यावेळी सांगितले। नागरिकांनी मोठ्या उत्साहामध्ये सहभाग नोंदवित जन्मोत्सव सोहळ्याची सांगता झाली। राष्ट्रमाता माँ जिजाऊंच्या जयंतीच्या निमित्ताने राजमातांना या ठिकाणी अभिवादन करण्याकरता आम्ही सर्व या ठिकाणी आलेलो आहोत। आज जयंतीचा दिवस हा फार मोठा दिवस पूर्ण देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि जगभर मोठ्या प्रमाणावर साजरा होत आहे। त्यांच्याकडून मिळणारी ऊर्जा, त्यांच्याकडून मिळणारी प्रेरणा ही सातत्याने आम्हाला मार्ग दाखवत राहील आणि त्यांनी ज्या पद्धतीने त्या काळामध्ये त्यांचं काम राहिलेलं आहे ही प्रेरणा देणारं राहिलेलं आहे। त्यांना विनम्रपणे मी अभिवादन करतो आहे की अविनाश कदम यांनी पुढाकार घेतला। राज्य सरकारच्या माध्यमातून मी पालकमंत्री असताना त्यांना मदत यासाठी केली की खूप डेडिकेशननी काम करतात। ही जिजाऊ सृष्टी साकारलेली आहे केवळ त्यांच्या पुढाकाराने होऊ शकलं याचा मला आनंद आहे आणि प्रत्यक्षात ते घडवण्याचं काम ते करू शकले आणि आम्ही त्यांना साथ देऊ शकलो याचा मला आनंद आहे। राष्ट्रमाता राजमाता माँ जिजाऊ साहेब यांची जयंती आहे, जन्मोत्सव आहे। त्यानिमित्तानं मी सर्व जनतेस मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। माँ जिजाऊसारखी तेजस्वी माता आपल्या भारतामध्ये जन्माला आली आणि त्यांच्या पोटी तेजस्वी सूर्यासारखा पुत्र जन्माला आला, राजे छत्रपती शिवाजी महाराज। खरं तर माँ जिजाऊ यांना दंडवत घालतो आणि माँ जिजाऊसारख्या आया माता आपल्या भारतामध्ये पुन्हा जन्म घ्यावं आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुनश्च जन्म या भारतात व्हावा अशा निमित्तानं मी मनापासून जनतेस माँ जिजाऊच्या जन्मोत्सवाच्या निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो। मी अविनाश कदम यांचे मनापासून आभार मानतो आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून जिजाऊ सृष्टीसाठी 5 कोटी रुपयाचा निधी त्यांनी एका दिवसामध्ये मंजूर केला। मी शिंदे साहेबांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो, कारण तर अशी सृष्टी मराठवाड्यात नाही नसून तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी नाही आहे। अतिशय सुंदर देखावे या ठिकाणी निर्माण केलेले आहेत। अतिशय सुंदर सृष्टी या ठिकाणी निर्माण झालेली आहे। त्या निमित्तानं मी खरं तर अविनाश कदम यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। सर्वांना जय जिजाऊ माझा। मी अविनाश कदम राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष या नात्याने मी सर्वांना अशी विनंती करतो की राजमाता जिजाऊ जयंती निमित्त आज 428वी जयंती त्या निमित्तानं सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। राजमाता जिजाऊ विनम्र अभिवादन करतो। या ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प, मोफत आरोग्य शिबिर, कालच आपण दीपोत्सव राजमाता जिजाऊ जयंती निमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आलाय। या ठिकाणी सर्वांनी अभिवादन करण्यासाठी जास्तीत जास्त शिवप्रेमी नागरिकांनी, महिलांनी यावं। या ठिकाणस्थळ असं आहे की
हनुमानगडची कमान हनुमानगड जानकीनगर येथे राजमाता जिजाऊ षष्ठी मध्ये येऊन सर्वांनी अभिवादन करावे। या ठिकाणी आम्ही सुप्रसिद्ध इतिहासकार श्रीमंत कोकाटे सर आणि त्यांच्याकडून आपण हे जे म्युरल्स काढले त्याच्याकडून आपण त्यांची संकल्पना घेऊन आणि त्याच्यानंतर ते चित्र स्वरूपात दिलीप कदम सर म्हणून आहेत पुण्याचे, त्यांच्याकडून चित्र काढून नंतर इथं व्यंकट पाटील म्हणून आहेत नांदेडचेच आपले आहेत, तर त्यांच्याकडून आपण म्युरल्सचं काम करून घेतलेलं आहे। आणि सगळं जिजाऊचा इतिहास या माध्यमातून जिजाऊचा जन्म असेल, शिवाजी महाराज जन्म असेल, जिजाऊचं म्हणजे न्यायालय असेल, शिवाजी महाराजांची शिकवण असेल, राजमाता जिजाऊची शिकवण असेल, हे चित्ररूपात आम्ही इथं दाखवलेलं आहे। म्हणजे अशी कळकळीची विनंती अशी आहे की शाळेत लोकांनी समजा प्रत्येक शैली इथं भेट दिल्याच पाहिजे या मताचा मी आहे आणि सर्वांनी आवर्जून इथं उपस्थिती दाखवलीच पाहिजे। दुसरीकडे जाण्यापेक्षा इथं काहीतरी शिकायला मिळते आणि अभ्यासपूर्ण म्हणजे वर्क पण आहे इथं। मी धन्य आहे की माझ्या हातावर हे काम झालेलं आहे आणि माझी संकल्पना 2002 पासून होती। त्या टाइमला मी छावा संघटनेचा जिल्हाध्यक्ष होतो आणि महामंडळाचा चेअरमन केल्यामुळं इथं आपण कार्यक्रम ठेवला होता। त्या निमित्ताने इथं जागा आणि हे तेव्हापासून माझी संकल्पना आज सत्यात उतरली, याच्यापासून खूप धन्यवाद।